पॅरेंटहूड. तर झियाना सोबत आम्ही असं केलं की आम्ही तिला दोघांनी पण तिला अशी कधीच सवय नाही लावली की जेव्हा तिला दूध प्यायला दिलं की ती झोपेल, ही सवय आम्ही तिला नाही लावली. तुला झोप आली म्हणून झोप. तिला आता पण तीच सवय, जेव्हा तिला झोप येते ती काही न बघता लोळून जाते बेडवर आणि झोपून जाते. ती असं नाही आहे की तिला बॉटलच द्यावं लागेल. सोबतच ती कड पलटवायला लागलेली होती, तेव्हा कर्डावर व्हायला सुरुवात झालेली होती. तर आम्ही तेव्हापासून जसं बालीवरनं रिटर्न आलो आम्ही, तर आम्ही तिला सेपरेट रूम मध्ये झोपवणं स्टार्ट केलं. तर इट इज रिअली इम्पॉर्टंट की तिला कळायला पाहिजे की एक जी तिची प्रायव्हसी आहे, तिला ती सवय लागली पाहिजे. नाही तर पॅरेंट्सच्या मध्ये बाळ झोपते किंवा साईडला झोपते, तर आपल्याला पण ते लहान नसते बाळ तेव्हा आपल्याला आपल्या गोष्टी बोलता नाही येत, आपल्या काही डिस्कशन करता नाही येत. तर त्या गोष्टीसाठी जर बाळाला पहिलेपासून जर सेपरेट झोपवलं, सवय लावली, तर त्या बाळाला सेपरेटच झोपवायची सवय लागते. आणि झियाना जे रात्री दीपालीने जसं सांगितलं की मी तिला रात्रीचं फीड करत होते, मी दीपालीच्या जवळ तिच्या चेस्टला लावून ती कधीच झोपली नाही. इव्हन माझ्या चेस्टला लावून पण ती कधीच झोपली नाही. ती माझ्या बाजूला 1 फूटच्या डिस्टन्सवर झोपायची, म्हणजे माझ्या बाजूला आहे बट 1 फूटच्या. आज पण तिला कोणी जवळ घेऊन झोपवते ना पिचकून, ती नाही. आज पण ती कधीच आमच्या दोघांच्या मध्ये म्हणा की माझ्याजवळ दुपारची कधीच नाही. तिचं बेड प्रॉपर वेगळं आहे, तिचं रूम वेगळं आहे, आम्ही तिला सेपरेटच झोपवतो. तर ती तेव्हापासून तिला सवय लागली. तेव्हा पण आम्हाला बरेचसे लोक बोलले की हे सगळं तुम्ही का करत आहे, का त्या बाळाला वेगळं झोपायची सवय लावत. परत त्यांच्या माइंड मध्ये ट्रेडिशनल अप्रोचेस अँड ते बाबा बाळाला एकटं झोपवायचं नाही असं नाही. तुम्ही मॉडर्न कल्चर जर बघितलं किंवा तर त्याच्यामध्ये ही योग्य हॅबिट्स आहे. त्यांचे प्रॉपर जेवणाचे डेस्क प्रॉपर पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना झोपण्याच्या सवयी वेगळ्या पाहिजे, त्याच्यामुळे त्याचा त्रास आपल्याला नाही होत आहे. बिकॉज कसं असतं ना, आमची न्यूक्लिअर फॅमिली, आम्ही 3घच जण असतो घरात. आमच्याकडे असं नाही आहे की आई बाबा राहतात सोबत म्हणून. तर म्हणून त्याच्यामुळे पण आम्ही तिला सवय लावली की सेपरेट झोपेल. म्हणजे आम्हाला इंडिपेंडेंटली ग्रो करायचंय झियाना. तिची कुठल्याच प्रकारची डिपेंडन्सी नको, माझ्यावर म्हणा की प्रणववर म्हणा, मला ते नको. बिकॉज कसं असतं ना, 18, 19, 20 इयर्स पर्यंत ते बाळ डिपेंडेंट असतात कम्प्लिटली आई वडिलांवर, आणि त्याच्यानंतर मग त्या लेकरांना खूप त्रास होतो. म्हणून मला ते सगळं काही करून घ्यायचं नाहीये. म्हणून हे आमच्या दोघांचं म्युच्युअली होतं की आपण हिला डे 1 पासून इंडिपेंडेंटली ग्रो करू तिला आम्ही. ती जशी पडते पण ना, तर आम्ही तिला कधीच नाही म्हणत की हा बेटा, म्हणजे आम्ही तिला कन्सोल करायला नाही जात. हा ठीक आहे ना, लागलं तर तू आता ग्रो होशील, आणि उचलायला नाही जात. ती स्वतःहून उठेल, ती स्वतःहून उठते, ती येते. हा, त्याच्यामुळे काय होतं ना, आम्ही बघितलं झियाना पडली की रडत नाही आता. तसं झियाना झाली आहे ना, मला त्या दिवसापासून आतापर्यंत मला प्रणव कधीच घरी ठेवत नाही. घराच्या बाहेर निघ. बिकॉज का बरं ना, ज्या बाया 2-2, 3-3 वर्ष घराच्या बाहेर नाही निघत ना, त्यांना तुम्ही जाऊन विचारा, ते कम्प्लिटली डिप्रेशन मध्ये आहेत आता पण. जे म्हणतात ना मदर्स माइंड म्हणतात की डोकं काम करत नाही, ते ऍक्च्युअल मध्ये होतं. की काय खाल्लं, सकाळी काय खाल्लं हे सुद्धा आठवायचं नाही मला. हे आणि हे नॉर्मल आहे, खूप नॉर्मल आहे. हे होतं, प्रत्येकांसोबत होते. मी एवढं ट्रॅव्हल केलं, मी एवढी बाहेर निघते, एवढं बाहेर लोकांसोबत माझं इंटरॅक्शन आहे, स्टील हे माझ्यासोबत आता पण होतं की मी पण अरे आपण काय जेवलो रे सकाळी. हा, कारण मी आताच एक आर्टिकल वाचलं यावर. तर ते पोस्टपार्टम डिप्रेशन आपण म्हणतो, आणि त्यानंतर डिलिव्हरीमध्ये जे आई असतात त्यांचं डोकं श्रिंक होतं म्हणते. श्रिंक होते डोकं, म्हणजे खूप ब्रेन, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात. तर त्याच्यासाठी तुमचा माइंड चेंज करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी राहा, तुम्ही त्याच एन्व्हायरमेंटमध्ये राहा, तुमच्या माइंडला चेंज नाही मिळत आहे. तुमचं डेली रुटीन तेच आहे, तर ती गोष्ट तुम्हाला चेंज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडून 2 नवीन गोष्टी बघाव्या लागतात. यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की प्रत्येक पार्टनरनी, म्हणजे प्रत्येक हजबंडनी ही गोष्ट तिची समजून घ्यायला पाहिजे आणि तिच्यासोबत उभं राहायला पाहिजे. जर हा फेस तिचा निघाला ना, दीपालीचा निघालाय ऑलमोस्ट, तरी तिला थोड्या गोष्टी जाणवतात, पण तरी भरपूर कमी झालंय आता. तर तिला तो चेंज मी दिला म्हणून. पण आता ज्या मुली घराच्या बाहेरच नाही निघत, त्यांचे हस्बंड त्यांना सपोर्ट नाही करत, तर आय डोंट नो की त्यांची सिच्युएशन काय असेल. तर मी प्रत्येक हस्बंडला सांगू इच्छितो की आपल्या वाईफ सोबत तुम्ही उभं राहा. ते बाळ मोठं होत राहील, ज्या सवयी आहेत त्या लागत राहील,
बट पहिले तुम्ही तिची काळजी. 5 मंथ्सची होती तेव्हापासून आम्ही तिला खाऊ घालणं स्टार्ट केलं. खाऊ घालणं म्हणजे फक्त मी मी कधीच कोणत्याच प्रकारचा ज्यूस तिला दिला नाही. जसं ऍपल ज्यूस, डाळिंबाचं ज्यूस, आम्ही तिला कधीच दिलं नाही. मी तिला अख्खी पोळी द्यायची, पोळीचा एक रोल करायची आणि तिच्या हातात द्यायची. आज पण ती खाते तशी. हा, ती तशीच. आणि मी कोणतंच फूड तिला मिक्सरमध्ये ग्राइंड करून नाही दिला. आता हे का नाही दिलं हे तुम्ही नक्की गुगलवर जाऊन चेक करा, बिकॉज पण तेच करत आहे. मिक्सरमध्ये फूड ग्राइंड करतात कम्प्लिटली. तर मी नाही दिलं. त्याचा न्यूट्रिशन व्हॅल्यू कम्प्लिटली झिरो होऊन जातो जेव्हा आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करतो ना त्या फूडला, तेव्हा मी तिला कधीच नाही दिलं. मी हाताने मॅश करायची वरण भात आणि तिला तसंच तूप टाकून खाऊ घालायची. तिला कधी ठसका लागलेला नाही. झियाना 14 मंथ्सची आहे आणि ती सगळं खाते, वरण भात, भाजी पोळी. आणि असं नाही की फक्त भाजी लावणं, जसं आम्ही खातो ना, बिकॉज आम्ही तिला जेवण करायला घेऊन बसतो सोबत. जेव्हा आम्ही आमचं ताट घेतो तेव्हा आम्ही तिला पण एक ताट देतो की तू पण जेवण कर. तर ती चपाती बरोबर वरणात डुबवते आणि मग खाते, चपाती बरोबर भाजीत टाकते आणि मग खाते. तर ते कुठेतरी तिने आम्हालाच बघितलेलं आहे तसं खात आणि म्हणून ती तशीच खाते. आणि मी खाऊ देते तिला. आम्ही तिला असं नाही की तिच्यासाठी काही वेगळी भाजी बनवेल नाही. म्हणजे आम्ही खाते घरचं, बाहेरचं आम्ही तिला काहीच देत नाही, काहीच नाही. इव्हन तिने टेस्ट पण नाही केलंय काहीच. पण घरचं आम्ही जे बनवतो ते सगळं ती खाते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की आम्ही बाहेरचं खातो, जे तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असेल, पण ती कधीच त्या गोष्टीचा आग्रह करत नाही की मला ही गोष्ट पाहिजे म्हणून. तिला माहिती आहे की माझं फूड काय आहे. तर ही सवय आम्ही तिला पहिलेच डेव्हलप केली. म्हणजे मला म्हणजे खरंच खूप छान वाटते की एक जे फूड हॅबिट्स आहे ते एक ऍज अ फादर ह्या गोष्टी ते लावू नाही शकत सवय. पण दीपालीनी ज्या सवयी लावल्या तिला खाण्याच्या, आणि जी ती म्हणजे ती रागवायची तेव्हा तिला, असं नाही की बाळ जिद्द करतो कुठे कुठे, पण तिला रागवायची पण जबरदस्ती फीड करत होती तिला आणि ती खायची पण. तर तेव्हा पण जे मदर आणि डॉटरचं जे कॉपरेशन राहते ते पण मी बघितलेलं आहे. दोघांनी एकमेकांना छान कॉपरेट केलेलं आहे. दीपाली रागवायची, ती शांत व्हायची, ती रडायची, दीपाली तिला जवळ घ्यायची. तर तो बॉन्ड खूप सुंदर होता आणि त्यामुळे तिला सगळ्या चांगल्या सवयी लागलेल्या आजपर्यंत. तर रिअली म्हणजे हे क्रेडिट पूर्ण दीपालीलाच जाईल, कारण त्यात मला काहीच नॉलेज नाही. फक्त ती मला म्हणायची हे चारायचं आहे, हे करायचं आहे, बस मी तेवढं तिला चारायचो, बस दॅट्स इट. पण कसं असतं ना की लेकरं नाही म्हणतात नाही मला नाही खायचंय, थुकून देईल, फेकून देईल. पण मी माझा पेशन्स लूज नाही केला. मी ते 15 डेज पर्यंत सेम डिश बनवायची. 15 अंडा आम्ही इंट्रोड्यूस केलं होतं तिला वेन शी वॉज 9 मंथ्स ओल्ड. तर ती अंड्याला नाही म्हणायची. न्यू टेस्ट होतं ना तिच्यासाठी. मी 15 ते 20 दिवस रोज बनवला. म्हटलं मी फेकून देईल ती नाही खाणार तर, पण आज ती व्यवस्थित ऑमलेट खाते. राईट. तर गिव्हअप नको करू. आणि ट्रान्झिशन मध्ये तुम्ही बाळाला मोठं करा, म्हणजे हळूहळू तिला एक एक स्टेप तुम्ही पुढे घेऊन जा. आणि असं फूड खाऊ घाला की जे तुम्हाला खाऊ घालायचं. बाळाला जे खायचं ते नको खाऊ घालू. ते टँट्रम थ्रो करणारच आहे, बिकॉज कसं आहे ना त्यांना दुधाची सवय. तर असे होते आमचे 14 मंथची जर्नी. ब्युटिफुल आणि अमेझिंग होती जस्ट बिकॉज ऑफ प्रणव. मी तर हेच म्हणेल, प्रणव दोघांचं कॉपरेशन होतं याच्यामध्ये. असं नाही, जसं तिला जेव्हा गरज पडली तेव्हा मी उभा होतो, माझं पण होतं, ऑफिसचे काम होते तेव्हा दीपालीने जियानाला सांभाळलं, कारण आम्ही इक्वल आहे आमच्या बाळासाठी. आणि आमच्या बाळाचं आम्ही करतोय. आमच्याकडे कोणत्याच प्रकारच्या मेड्स नाहीये हे सगळं करायसाठी, स्वयंपाकासाठी म्हणा की घरचे इतर कामांसाठी नाही. हे सगळं मी आणि प्रणव इक्वली करत आहे. सो आणि प्रणव पण तेवढंच करतो की जसं मी जियानामध्ये बिझी आहे तर तो झाडू मारून देतो घराला. मी जर स्वयंपाक बनवत आहे तर तेवढ्या वेळामध्ये जियानाचे कपडे चेंज, डायपर चेंज, कधी आंघोळ करून देतो. इव्हन आमचं असं पण आहे, जर मी आंघोळ करून दिलं तर, जर मी तिला आंघोळ करून दिली तर प्रणव तिला तिचे कपडे, पावडर, तेल पावडर प्रणव करतो. आणि जर त्यांनी आंघोळ करून दिली तर मग मी ते करतो. तर हे जे आहे काम हे डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. आय नो की प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफ मध्ये कामं आहेत, अपार्ट फ्रॉम दिस पर्सनल लाईफ आहे ती लाईफ, बट ही पण लाईफ तुम्ही विसरायला नको, कारण हा इनिशियल फेज आहे. बाळ एक वेळ मोठं झालं, स्वतःचा अभ्यास स्वतः करायला लागला, घरी राहायला लागलं, त्याच्याकडे बघायचीच गरज नाही आहे. दिस इज द टाइम की आपल्याला आता त्यांना हॅबिट्स लावायचे आहेत. आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज
एक इमोशनल टच मम्मी सोबत तर असतोच, तो खूप वेगळं असतं त्यांचं. म्हणजे थोडंसं पण लागलं, त्यांना रडायचं आहे, त्यांना कम्फर्ट पाहिजे, त्यांना फ्रस्ट्रेटेड फील होते, तर ते सगळ्यात आधी मम्मालाच आपल्या हे करतील, अप्रोच करतील. सगळ्यात आधी ती माझ्याकडेच येते, प्रणवकडे नंतर जाईल. कसं असतं ना, ते फादर हे सगळं काही करतो ना, तर ते इमोशनली ते बाळ असतं ना, ते मेंटली खूप वेगळ्या लेवलवर डेव्हलप होतं. बिकॉज आम्ही जियानाचं बघतो ना, तिला इक्वली प्रेम मिळते माझ्याकडनं आणि प्रणवकडनं. सेम असं नाहीये की प्रणवला कामं नाहीये, भरपूर प्रणवला कामं आहे. प्रणव आपले कामं करून मला घरच्या कामांमध्ये कॉन्ट्रीब्युट करतो. बिकॉज एवढं सगळं नसतं पॉसिबल झालं. आज आम्ही ब्लॉगिंग करतोय, मी माझं वेट कमी करून टाकलं, मी जिमला जायची तर प्रणव घरी तिला सांभाळायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी एकट्या बाईनी सगळं पॉसिबल नाही राहत, की एकट्या आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो ना प्रणव. हे माझ्या लाईफ मध्ये तर ते त्याच्याच पॉसिबल झालं जस्ट बिकॉज ऑफ यू. की तू मेंटली इतकं मोठं सपोर्ट होता ना माझ्यासाठी, की जेव्हा जेव्हा माझा डाऊनफॉल व्हायचा, या जेव्हा जेव्हा मी हॉर्मोन्स चेंज होतात, अप अँड डाऊन होतात आपल्या बॉडीमध्ये, कधी पण होतं बरं ते, आणि इमोशनल बस्ट आउट कधी पण होतं ते. तर असं म्हणतात की पोस्टपार्टम हे डिलिव्हरी झाल्याच्या 2 वर्षापर्यंत असतं. पोस्टपार्टम पण कधी पण ब्रेकडाऊन होऊ शकतो, कधी कधी माहित पण नाही पडत. आपण रडतो आणि मग थोड्या क्षणानंतर हसायला लागतो आणि असं वाटतं अरे का रडलो आपण. पण जेव्हा ती रडत होती, या जेव्हा ते फ्रस्ट्रेटेड फील व्हायचं, कितीही वाजो, मग ते रात्रीचे 4 वाजो 3, तर प्रणव माझ्यासोबत उभा होता आणि ते खूप महत्वाचं आहे. सो अशी आमची जर्नी होती 14 मंथ्सची. एकदम अमेझिंग आणि ब्युटिफुल, थ्रिलिंग पण होती. पॅराशूटची आमची जर्नी होती, अतिशय सुंदर होती. जियाना सोबत आम्हाला पण भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. पेशन्स सगळ्यात इम्पॉर्टंट, भरपूर गोष्टीची व्हॅल्यू करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जियाना सोबत मोठं होत होतं, आम्ही पण मोठे झालो. तर प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोसोबत उभं राहावं, बायकोने आपल्या नवऱ्यासोबत उभं राहावं. आणि 9 महिन्याचा फेज, 9 महिन्यानंतर बाळ मोठं होतपर्यंत, त्याला समज येतपर्यंत प्रत्येक पार्टनरने एकमेकांसोबत उभं राहायला पाहिजे. तर ही जर्नी खूप इझी वाटेल आणि असं वाटेल की यार इतके दिवस निघून पण गेले, जसे आमचे 15 महिने निघाले. तर येस, आणि फिरत राहा आणि बायकोला घेऊन जा नवीन नवीन ठिकाणी, आणि माइंड चेंज करा तिचं, बाळाला एक्सप्लोर करायला लावा, तो तेवढ्या वेळेमध्ये ऍक्टिव्ह होईल. तर आहेत ह्या गोष्टी सगळ्या. तर हा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे लोक ज्या पण वडिलांना, आईला परत आई बाबा बनायचं आहे, आई बाबा बनणार आहे किंवा प्लॅनिंग करत आहे, कुठली पण हेल्प लागली, कुठलं पण गायडन्स किंवा कुठला पॉइंट आहे की तो डिस्कस करायचा आहे, तुम्ही फ्रीली कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, किंवा आमची इंस्टाग्राम आयडी सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, तुम्ही तिथे जाऊन आम्हाला मेसेज करा. तर तोपर्यंत मी तुम्हाला हेच म्हणतो, हसत राहा, मजेत राहा आणि आणि आनंदी आनंदी राहा. राहा.